हाय हॅलो नमस्ते, कशात सगळे मित्वा मराठी रेसिपीमध्ये सगळ्यांचे खूप खूप स्वागत. तर पहा, आज आपण इथे फ्लॉवरपासून एक नवीन रेसिपी तयार करणार आहोत. पावसाळ्याचे दिवस आहेत, तर आता आपल्याला फ्लॉवर व्यवस्थित असा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. तर पहा, इथे मी फ्लॉवरचे छोटे छोटे असे मीडियम आकाराचे तुकडे करून घेतलेले आहेत आणि त्यानंतर 2 ग्लास कोमट पाणी घेतला आणि त्या कोमट पाण्यामध्ये फ्लॉवर एक 10 मिनिटासाठी भिजत ठेवला. म्हणजे कसं, फ्लॉवरमधली धूळ, माती आणि त्याचबरोबर छोट्या छोट्या अळ्या असतील त्या सगळ्या पाण्यावरती तरंगून येतील. त्यानंतर परत एकदा हा फ्लॉवर आहे तो व्यवस्थित असं स्वच्छ पाण्याने 2 ते 3 वेळा धुवून घ्यायचं आणि त्यानंतरच रेसिपी करायला घ्यायची. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत ही रेसिपी सगळ्यांना नक्की आवडणार. तर पहा, इथे जरा फ्लॉवर आपल्याला इथे मोठा वाटतंय म्हणून आपण त्याचे छोटे परत एकदा तुकडे करून घेऊ. तर पहा, आपण जी रेसिपी करणार आहोत त्या रेसिपीसाठी आपल्याला इथे फ्लॉवरचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत. जास्त मोठे तुकडे ठेवायचे नाहीत. फ्लॉवरची कोणतीही रेसिपी करत असताना फ्लॉवर कधी पण कोमट पाण्यामध्ये भिजवून ठेवायचा आणि त्यानंतरच तो परत 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आणि त्यानंतरच त्याची रेसिपी तयार करायची. तर पहा, आता आपण हा जो फ्लॉवर आहे तो बाउलमधून एका प्लेटमध्ये काढून घेऊ. अशा प्रकारे आपण फ्लॉवर व्यवस्थित असं स्वच्छ धुवूनच रेसिपी तयार करणार आहोत. तर पाहू शकता तुम्ही इथे फ्लॉवर किती व्हाईट दिसतोय. फ्लॉवरमधली धूळ, माती सगळी व्यवस्थित अशी धुवून निघाले. आता आपण पुढच्या स्टेपकडे वळूया. अशा प्रकारे कोणतीही भाजी व्यवस्थित अशी धुवून घेतल्यामुळे आपण जी रेसिपी करणार आहोत त्याची गुणवत्ता वाढते आणि त्याची चवसुद्धा खूप छान लागते. तर पहा, आज आपण इथे अश्विनी मंचुरियन मसाल्याचा वापर करणार आहोत. बाजारामध्ये असे रेड कलरचे मसाल्याचे पॅकेट भरपूर असे कंपनीचे मिळतात. तर पहा, आपण हा मसाला चिकनसाठी यूज करू शकतो, फिशसाठी सुद्धा वापरू शकतो आणि व्हेज मंचुरियनसाठी सुद्धा वापरू शकतो. तुम्ही कोणत्याही प्रकारचे मंचुरियन करू शकता. मक्याचे करू शकता, चिकनचे करू शकता, सोयाबीनचे सुद्धा करू शकता आणि फिशसुद्धा तुम्ही या मसाल्यामध्ये फ्राय करून घेऊ शकता. त्यानंतर या बाजूला सुद्धा तुम्ही पाहू शकता वांगी, टोमॅटोसुद्धा आणि पालकची भाजी, फ्लॉवरची भाजीसुद्धा तुम्ही मसाल्यामध्ये मिक्स करून व्यवस्थित अशी फ्राय करून ती खाऊ शकता. पावसाळ्यामध्ये बाहेरचं खाण्यापेक्षा तुम्ही घरी भाज्या आणून त्या व्यवस्थित स्वच्छ पाण्याने धुवून आणि त्यानंतर हा जो मसाला आहे तो वापरून त्याचे छोटे छोटे असे चांगल्या तेलामध्ये पकोडे करून तुम्ही ते स्वादिष्ट, चविष्ट आणि स्वच्छ असे पकोडे खाऊ शकता. तर पहा, आता आपण एका स्वच्छ भांड्यामध्ये आपण जो फ्लॉवर धुवून घेतला होता तो घालून घेऊ. त्यानंतर जो आपण मंचुरियन मसाला घेतला आहे त्याचे 3 चम्मच फ्लॉवरमध्ये घालून घेऊ. तर पहा, इथे जो मीडियम आकाराचा बाऊल असतो तो 1 बाऊल आपण फ्लॉवर घेतलेला आहे. त्याच्यासाठी आपण इथे 3 चम्मच मंचुरियन मसाला घालून घेऊ. तुम्हाला जर असं वाटलं 3 चम्मचऐवजी 4 चम्मच घ्यावेत तर तुम्ही ते सुद्धा करू शकता. पहा, जो मसाला आहे त्याच्यामध्ये अजिबात मिरची पावडर नसते, म्हणजे कमी तिखट असतं. तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही याच्यामध्ये 1 चम्मच अंबारी मिरची पावडरचा सुद्धा वापर करू शकता. मसाला वापरल्यानंतर आपण जी रेसिपी करणार आहोत ती चटकदार, चमचमीत अशी तयार होते. पण आपण आज ही रेसिपी लहान बाळांसाठी करतोय म्हणून आपण इथे मिरची पावडरचा बिलकुल वापर करणार नाही. तर पहा, आता आपण फ्लॉवरमध्ये 2 चम्मच पाणी घालून घेऊ. जास्त पाण्याचा वापर करू नका, नाहीतर मग आपण जी रेसिपी तयार करणार आहोत त्याला अजिबात चव राहत नाही, आपली रेसिपी फसू शकते. आता आपण स्पूनच्या सहाय्याने फ्लॉवर आणि मसाला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ. 1-2 मिनटं हे मिश्रण व्यवस्थित असं स्पूनच्या सहाय्याने हलवत राहायचं, म्हणजे कसं फ्लॉवरच्या चारही बाजूला हा मसाला लागतो. रेसिपी इथपर्यंत पाहिलीच आहे तर रेसिपीला एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनवर क्लिक करायला मात्र विसरू नका. ऑलवर क्लिक करा, म्हणजे मी तयार केलेली प्रत्येक रेसिपीची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला येईल. तर पहा, इथे अशा प्रकारे आपला फ्लॉवर व्यवस्थित असं मिक्स झाले. आता आपण पुढच्या स्टेपकडे वळूया. आहे की नाही झटकन आणि पटकन होणारी रेसिपी. कोणतीही भाजी तुम्ही घेऊ शकता आणि अशा प्रकारे बारीक चिरून त्याच्यामध्ये मसाला टाकून ते व्यवस्थित असं मिक्स करून तुम्ही ते तळून घेऊ शकता. अशा प्रकारे तुम्ही सुद्धा अशा भाज्यांच्या रेसिपी नक्की ट्राय करा. चला तर मग आता आपण पुढच्या स्टेपकडे वळूया. तर पहा, इथे मी गॅसवर कढई ठेवली आणि कढईमध्ये तेल घातले. तेल व्यवस्थित तापलं आहे की नाही हे चेक करण्यासाठी आपण इथे फ्लॉवरचा एक छोटा तुकडा तेलामध्ये घालून घेतला. पहा, या रेसिपीसाठी गॅसची फ्लेम अजिबात स्लो करायची नाही आणि मीडियमसुद्धा करायची नाही. फास्ट गॅसवरच आपण हे फ्लॉवर आहेत ते तळून घेऊ.
तर पहा इथे तेल व्यवस्थित असं तापलेलं आहे. आता हलक्या हाताने हे जे छोटे छोटे फ्लॉवरचे तुकडे आहेत ते तेलामध्ये घालून घेऊ. एक दुसरी पद्धत म्हणजे तुम्ही फ्लॉवरला किंवा चिकनला सुद्धा असं मसाला लावून एक अर्ध्या तासासाठी ते मॅग्नेट करून घेऊ शकता आणि त्यानंतर तुम्ही ते तळायला घेऊ शकता. गॅस जर व्यवस्थित असा तापलेला असेल तर फ्लॉवरसुद्धा मस्त असा शिजून कुरकुरीत होऊन निघतो. म्हणून कधी पण गॅसची फ्लेम अजिबात स्लो करू नका. अशा प्रकारे सर्व फ्लॉवर आपण कढईमध्ये घालून घेऊ. फ्लॉवर कढईमध्ये घालत असताना तेलामध्ये बसेल इतकाच फ्लॉवर घाला, जास्त फ्लॉवर घालू नका, नाहीतर मग व्यवस्थित असा आपला फ्लॉवर तळून होणार नाही. अशा प्रकारे आपण आता गॅसची फ्लेम स्लो टू मीडियम करून हे फ्लॉवर व्यवस्थित असे तळून घेऊ. गॅसची फ्लेम तुम्ही व्यवस्थित ठेवली तर फ्लॉवर आतून मस्त शिजतो आणि बाहेरून असा मस्त सोनेरी रंगावर तळून होतो. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे फ्लॉवर तेलामध्ये सोडल्या लगेच त्याला हलवू नका. 1-2 मिनटासाठी फ्लॉवर तसंच शिजून द्यायचं. तर पहा इथे अशा प्रकारे सर्व फ्लॉवर आपला कढईमध्ये घालून झाले. आता गॅसची फ्लेम स्लो टू मीडियम ठेवा आणि 1-2 मिनटासाठी फ्लॉवरला अजिबात हात लावू नका. 1-2 मिनटं झालेली आहेत. आता आपण फ्लॉवरला स्पूनच्या सहाय्याने हलक्या हाताने पलटी देऊन घेऊ. पहा इथे आपल्याला स्पूनचा वापर करून हे फ्लॉवर आहेत ते पलटी देऊन घ्यायचे आहेत. म्हणजे झाऱ्याच्या सहाय्याने आपण पलटी दिली तर ते व्यवस्थित असे पलटी देऊन होणार नाही, म्हणून मग आपले हे फ्लॉवर आहेत ते व्यवस्थित असे तळून निघणार नाहीत. तर पहा व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने आपण प्रत्येक फ्लॉवर असं पलटी देऊन घेऊ. तर पाहू शकता तुम्ही ते फ्लॉवर मस्त असे पलटी देऊन झालेत. तर आता जोपर्यंत हे तेलामध्ये बुडबुडे आहेत तोपर्यंत आपण गॅसची फ्लेम स्लो टू मीडियम ठेवून हे फ्लॉवर व्यवस्थित असे तळून घेऊ. तर पाहू शकता तुम्ही इथे तेलामधले बुडबुड्यांचं प्रमाण कमी झाले, म्हणजे समजायचे की आपला पदार्थ व्यवस्थित असं तळून झाले. आता आपण ते झाऱ्याच्या सहाय्याने फ्लॉवर सर्व प्लेटमध्ये काढून घेऊ. तर पहा आता झाऱ्यामध्ये सर्व फ्लॉवर बसणार नाहीत, म्हणून थोडे थोडे करून आपण सर्व फ्लॉवर प्लेटमध्ये काढून घेऊ. तर पाहू शकता तुम्ही ते फ्लॉवर मस्त असं सोनेरी रंगावर तळून झाले आहे की नाही. झटकन आणि पटकन होणारी रेसिपी. तुम्ही सुद्धा या पद्धतीने फ्लॉवर किंवा भेंडी नाही तर मग जर बटाटा अशा पद्धतीने फ्राय करून घेतला तरी सुद्धा लहान मुले खूप आवडीने खातील. आता महत्त्वाचा क्षण आलाय. आता आपण ही रेसिपी मीतला टेस्ट करायला देऊ. मीतच्या रिएक्शनवरून आपल्याला समजेलच की ही आपण जी तयार केलेली रेसिपी किती स्वादिष्ट आणि चविष्ट तयार झाली आहे. चला आता आपल्या मसालेदार आणि कुरकुरीत फ्लॉवरची खरी परीक्षा घेऊ. तर पहा आता आपण हे फ्लॉवर मीतला टेस्ट करायला दिलेत. याची रिॲक्शन पाहायला तुम्ही अजिबात विसरू नका. तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी झाली हे मला कमेंट करून नक्की सांगा. अशा प्रकारे फ्लॉवर व्यवस्थित असे आपण जर तळून घेतला तर आतून असा मऊ आणि बाहेरून सोनेरी रंगावर कुरकुरीत झालेला फ्लॉवर सगळ्यांना खूप असा आवडतो. तुम्ही फ्लॉवरची रेसिपी शेंगदाण्याच्या चटणीसोबत, पुदिन्याच्या चटणीसोबत, नाहीतर ओल्या नारळाच्या चटणीसोबत, नाहीतर मग टोमॅटोच्या सॉससोबत सुद्धा तुम्ही हे आपले फ्लॉवरचे मंचुरियन खाऊ शकता. आणि जर गरमागरम हे फ्लॉवरचे मंचुरियन सर्व केले तर खूप स्वादिष्ट आणि चविष्ट लागतात. आणि त्याचबरोबर लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांना हा असा आवडणारा स्नॅक्स आहे. त्याच्यामुळे तुम्ही संध्याकाळी सुद्धा नाश्त्यासाठी हा पदार्थ तयार करू शकता. अशाच मस्त चमचमीत, झणझणीत आणि गोड रेसिपीसाठी मितवा मराठी रेसिपीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय. धन्यवाद.